मित्रांनो, मागील भागात आपण पाहिलं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा प्रभाव वाढवण्यासाठी कोंढाणा, रायरी आणि जावळीसारखे किल्ले स्वराज्यात सामील करून घेतले होते. आणि शिवरायांचा वाढता प्रभाव पाहून मुघल, निजाम आणि आदिलशाही सारख्या परकीय सत्ता अस्वस्थ झाल्या होत्या. आदिलशाहीच्या दरबारात खळबळ माजली होती. याच दरबारातील बडी साहेबींनी सवाल केला की असा कोणी शूर आहे का जो शिवाजीचा बंदोबस्त करेल. हे ऐकून खान पुढे आला आणि गर्जला, मी शिवाजीला जिवंत पकडतो नाहीतर ठार मारतो. मित्रांनो, खान महाराजांवर चालून आला आणि वाटेत जनतेवर अन्याय अत्याचार करू लागला. त्याला वाटलं शिवाजी महाराज घाबरून शरण येतील, पण खानाचा कपटी स्वभाव छत्रपतींना ठाऊक होता. उघड्या मैदानावर लढणं शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी बुद्धीचा वापर करून खानाला जावळीच्या घनदाट जंगलात प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटण्यासाठी आमंत्रण दिले. खानाला वाटलं शिवाजी महाराज घाबरला, पण हा होता महाराजांचा गनिमी कावा. 10 नोव्हेंबर 1659 भेटीचा दिवस उजाडला. महाराजांनी अंगात चिलखत, डोक्यावर जिरेटोप, हातात वाघनखे आणि हस्तिनीत बिचवा ठेवून पूर्ण तयारी केली. बाहेर पडताना त्यांनी मावळ्यांना सांगितलं, माझं काही झालं तरी स्वराज्याची वाटचाल थांबता कामा नये. मित्रांनो, प्रतापगडाच्या पायथ्याशी मोठ्या शामी या दोघांची भेट झाली. खानाने महाराजांना मिठी मारली, पण तो होता विश्वासघात. खानाने कटारीने महाराजांवर वार केला, पण चिलखतामुळे महाराज वाचले. आणि पुढच्या क्षणी महाराजांनी वाघनखांनी खानाचा कोथला बाहेर काढला आणि अफजल खान जागीच कोसळला. तेवढ्यात बडा सय्यद महाराजांवर चालून आला, पण जीवा महाला पुढे आला आणि एका घावात त्याने सय्यदाचा अंत केला. म्हणूनच म्हणतात, होता जीवा म्हणून वाचला शिवा. महाराज प्रतापगडावर पोहोचले. तोफेचा इशारा झाला आणि जंगलात आधीच दबा धरून बसलेले महाराजांचे मावळे खानाच्या फौजेवर तुटून पडले. विजापूरचा माज धुळीत मिळाला होता. महाराजांचा विजय झाला होता. खानाच्या वधाच्या बातमीने आदिलशाहीला धक्का बसला व महाराजांचा आत्मविश्वास केकपटीने वाढला. मित्रांनो, संकटे कितीही मोठी असली तरी धैर्य, बुद्धी आणि अटळ विश्वास असेल तर विजय हा निश्चितच आपला असतो. लवकरच भेटूया स्वराज्य निर्मितीच्या पुढील भागात, म्हणजेच पावनखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे यांनी दिलेल्या झुंजार लढाईच्या ऐतिहासिक प्रसंगात. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.